पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमित शहा उद्या गुरु तेग बहादूर शहादत सोहळ्याला उपस्थित राहणार। नांदेडमध्ये आजपासून 2 दिवसीय हिंददी चादर भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी। राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळल्यानं थरूर नाराज असल्याची चर्चा। डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल। मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल। उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील। तरुणीला अविनाश जाधवांचं आश्वासन। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एसटीची तीर्थयात्रा। राज्यातील 251 आगारातून 1000 ते 1500 धार्मिक आणि पर्यटन विशेष बसगाड्या धावणार। लाडकी बहीणच्या ई-केवायसी प्रक्रियेमधील अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन योजनेशी संबंधित इतरही तक्रारी, शंकांचं फोन कॉलवर निवारण होणार। लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवर तांत्रिक मदत। नर्सिंग सीईटी नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू। ही नोंदणी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं करता येणार। या वर्षीपासून नोंदणीसाठी अपार ओळख क्रमांक बंधनकारक। आरबीआय आणि नाबार्ड निवृत्तांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ मंजूर। केंद्र सरकारकडून विमा कंपन्या आणि नाबार्ड कर्मचाऱ्यांना दिलासा। सोना चांदीची पुन्हा भाववाढ। जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये चांदीनं 17,000ची उसळी घेतली, तर सोन्याच्या भावातही 3,500 रुपयांची वाढ। ओशिवरा परिसरात गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात। कमाल खाननं स्वतः परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती।